मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या वर्सोवा विधानसभेच्या ओशिवरा येथील शाळेमध्ये एक भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं या वादाचं कारण काय होतं आपण शिवसेनेचे जे काही पदाधिकारी त्यांच्याकडून थेट जाणून घ्या। काय सांगाल या ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबत आपला वाद झाला, नेमका काय विषय काय प्रकरण होतं? विषय असा होता की सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी इलेक्शन सुरू आहे आणि सुरळीत सुरू आहे। कुठल्या प्रकारे गालबोट लागले गेले नाही आहेत। अनेक पदाचे कार्यकर्ते येत आहेत, त्यांचा रिपोर्ट सील घेऊन जात आहेत। पण ह्या ठिकाणी काही बीजेपीचे कार्यकर्ते आतमध्ये थांबून लोकांना कन्व्हिन्सिंग करण्याचा आमच्याकडे कंप्लेंट आल्या। तेव्हा आम्ही बघायला आलो की बाबा ह्या ठिकाणी नक्की काय चाललं आहे। तेव्हा आम्ही बघितलं की विद्या ढोले मॅडम जे आहेत त्या आतमध्ये लोकांना आमदारकीसाठी म्हणा विधानसभेसाठी म्हणा ह्याच्यात कन्व्हिन्सिंग करतात। आता हे सगळी वेळ गेली आहे, तुमचं वोटर आय डी आम्ही बनवून देऊ, आम्ही ह्या गोष्टी करू त्या गोष्टी करू, आम्हाला दिसत होतं। तेव्हा आम्ही सरकारी यंत्रणा आहेत त्यांना आम्ही सांगितलं की बाबा ह्या गोष्टी अशाच आहेत, ह्या कुठे थांबल्या पाहिजे, ह्यांना बाहेर काढा। आमचं टेबल ऑलरेडी शाळेच्या बाहेर आहे, मग हे कार्यकर्ते आतमध्ये का? आमचा प्रश्न हाच आहे, जर सर्व कार्यकर्ते बाहेर आहेत मग हे कार्यकर्ते आतमध्ये का आहेत? बीजेपीचे कार्यकर्ते का आहेत? आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला हेल्प करायची आहे प्रशासनाला तर प्रशासन तुम्ही विचारा की त्यांना तुमची हेल्प हवी आहे की नको। जर प्रशासन तुम्हाला येऊन बोलते आहे की तुमची आम्हाला हेल्प हवी आहे त्यावेळी तुम्ही हेल्प करा ना। तुम्ही स्वतःहून हेल्प करणारे कोण आहेत? गव्हर्नमेंटने एवढी माणसं आणली आहेत, लोकांना सुट्ट्या करून लोकांना एवढं काम धंद्याला बसवलं आहेत, ते ऑलरेडी ती लोक काम करत असताना मग नवीन हे कार्यकर्ते का बीजेपीचे तिथे हेल्प करायला? त्यामुळे आमचा आक्षेप होता, आम्ही असं सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी बाहेर पडल्या पाहिजे, त्याच्यावरती हा वाद झालेला आहे। हे बीजेपीचे कन्व्हेन्शन काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी? आम्ही 2 तासापासून इकडे आहेत। हुसैन अलाना इंग्लिश स्कूल में कैंप है, यहाँ पर पदाधिकारी जो है कार्य अपना अच्छे तरह से कर रहे हैं, परंतु यहाँ के रनिंग विधायक और लवेकर मैडम जो है 1.5 घंटे से इस स्कूल में गेट के अंदर बाहर करके वो बीजेपी की कन्वेंसिंग कर रही हैं, लोगों को नमस्कार कर रही हैं। और ढोले मैडम जो है लोगों को अंदर जाके पदाधिकारी का बात न सुन करके वो खुद लोगों को कन्वेंसिंग कर रही हैं और वो बोल रही हैं कि हम लोगों को हेल्प कर रहे हैं। अगर इस तरह से हेल्प करना है तो सारे पार्टी के लोग अंदर घुस जाएंगे, तो ये अधिकारियों का काम क्या है? फिर तुम ही लोग इलेक्शन करा लो। ये आचार संहिता का इन बीजेपी वालों ने पूरा का पूरा उल्लंघन कर रहे हैं। पुलिस से मेरा ये निवेदन है और इलेक्शन कमिश्नर से मेरा ये निवेदन है, इन लोगों को विचारपूर्वक कानूनी कार्रवाई करना चाहिए। या संदर्भात काही आपण निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार वगैरे केली आहे? आता तक्रार केलेले नाही आहेत, यानी तुमच्याकडून बोलून तुम्ही त्यांना हे अहवाल त्यांना पाठवा की हे कंप्लेंट आहे तुमची, तुम्ही लोक काय करता त्यांचे स्टेटमेंट घ्या अधिकाऱ्यांचं। माझ्यामध्ये तुमच्या फुटेजमध्ये सगळं आलेलं आहे की ज्याप्रमाणे सांगितलं गेलं आम्ही बाहेर पडणार नाही। तुम्ही मीडियाने सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आहेत, हे तुम्हीच लोकांना दाखवलं पाहिजे की आम्ही बाहेर पडणार नाही। म्हणजे याचा का तुम्हाला काही वेगळा पास किंवा वेगळी ट्रीटमेंट तुम्हाला दिली आहे का कोणी? की आम्हाला सांगा, आम्हाला पण कळलं पाहिजे गोष्टी ना। नाही निघायचं आता काय, आज गव्हर्नमेंट एवढं सगळं चाललंय, नीट चाललंय ना, मग त्या ठिकाणी दादागिरी चालत नाही या ठिकाणी। निश्चितच या ठिकाणी भाजपाचे जे आमदार आहेत भारती लवेकर आणि दिव्या ढोले यांच्याकडून कुठेतरी मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आचारसंहिता भंगाची देखील या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार देखील करणार आहेत। कॅमेरा पर्सन किरणसह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।